मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। चले जाओ मोदी सरकार चले जाओ, चली पार हो जाओ। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जी नीट पेपर फूट आणि फक्त नीट नाही तर गेल्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये 79 वेळा पेपर फुटलेले आहेत आणि शिवाय आता नुकताच महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटलेला आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम, त्यांच्या करिअरशी खेळण्याचं काम हे सरकार गेले 12 वर्ष करताना आपण पाहतोय। कालच्या दिवशी जंतर मंतर येथे या नीट पेपर फुटीचा आणि वेगवेगळ्या पेपर फुटींचा निषेध करणाऱ्या आंदोलन सुरू होतं। त्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांचं जबरदस्तीने पहाटे उचलून घेऊन जाण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या विषयावरती थोडं आपल्याला नीट समजून घ्यावं लागणार आहे। आपण सातत्याने पाहतोय गेले 12 वर्ष कुठेतरी भरती निघते आणि असंच काहीतरी पेपर फूट होते आणि भरती रद्द होते। वास्तवात या सरकार जे बसलेलं आहे यांना नोकर भरती करायची नाहीये, त्यांना विद्यार्थ्यांना नीटपणे शिकू द्यायचं नाहीये। गेल्या 12 वर्षाचं आपण बघितलं त्याची न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली, जे नवं शैक्षणिक धोरण आहे त्याच्यानंतर देशभरामध्ये लाखाच्या वरती सरकारी शाळा बंद झालेल्या आणि तितक्या खाजगी शाळा चालू झालेल्या। ते जे शिक्षण धोरण गेली 12 वर्ष आहे ते खाजगी शिक्षणाच्या दिशेने आपल्याला लोटायचं आहे। आपल्या खिशातून शिक्षणासाठी आपल्या लेकरा बाळांच्या शिक्षणाने खिशातून पैसे काढून घ्यायचे, हे यांचं शिक्षण धोरण गेलं 12 वर्ष। त्याच्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या सुरू आहेत। यांनी एक नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची एजन्सी सुरू केली आणि या नॅशनल टेस्टिंग एजन्सी कशासाठी सुरू केली तर महाराष्ट्र आणि दक्षिणेतले जे राज्य आहेत या राज्यांमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस सुरू केले आणि उत्तरेमध्ये यांनी मंदिरं बांधलेले। तर यांना यांच्या मंदिरां बांधण्यापासून फुरसत नव्हती, तर तिथल्या मुलांना महाराष्ट्रासह दक्षिण भारतातले जे काही इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी तयार केली आणि नीटची जी परीक्षा आहे नीटच्या परीक्षा घेतल्या जात आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्रासह आपले जे दक्षिण भारतातले राज्य तिथल्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय। मित्रांनो, आज आपण हे जे आंदोलन आहे वास्तवात आपण त्या सोनम वांगचुकच्या फक्त साठी नाही आहोत, तर त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत जे आंदोलनाला बसलेले आहेत। SFIचे, AISFचे, आयसाचे अनेक विद्यार्थी आहेत जे तरुण आहेत, 20-22 वर्षाचे विद्यार्थी आहेत ज्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। एक नेहा बोरा नावाची विद्यार्थिनी, तिला उलट्या व्हायला लागल्या, तोंडातून फेस यायला लागला होता, तिचे रिपोर्ट बिघडली होती। आता एक थोडासा विषय असा आहे मित्रांनो, लक्षात घ्या की हे जे प्रकरण सुरू झालं, एक सोशल मीडिया पेज जन्माला आला। आमच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, त्यांना न्यायाधीश कसं म्हणायचा हा प्रश्न आहे। हे नवीन नियुक्त ज्यांना 56 त्यांच्यापेक्षा सिनियर जज होते त्यांना मागं टाकून यांना सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनवलं। 56 लोकांना मागे टाकून, लक्षात घ्या ते सुप्रीम कोर्टामधले जे जज ते काय म्हणतात, ही सगळे कॉक्रोच आहेत। कोण? विरोध करणारी लोक, ही जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, हे जे युट्यूबमध्ये व्हिडिओज बनवतात, लोकांपर्यंत माहिती पोहोचवतात, जे पत्रकारिता करतात, जे ऍक्टिव्हिस्ट आहे, जे ITIच्या माध्यमातून सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढतात, त्यांनी काय सांगितलं, कॉक्रोच म्हटले। आणि एक सोशल मीडिया पेज महाराष्ट्रातले अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी नावाने पेज बनवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी हे केलं की मी दिल्लीमध्ये येतोय आणि आंदोलन करणार आहे। ते जसे दिल्ली एअरपोर्टवरती उतरले तसं त्यांना तिथे दिल्ली सरकारने आंदोलनाची परवानगी दिली, आंदोलन घरी घेऊन गेले। तेव्हापासून ते आंदोलन सुरू होतं। त्याच दिवशी सोनम वांगचुक त्या ठिकाणी आले आणि नंतर आपण गेले जवळजवळ 21 दिवस बघतो त्या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू आहे। आता
इथे थोडासा जरा ट्विस्ट आहे तो जरा आपण समजून पण घेतला पाहिजे मित्रांनो. 17 तारखेला द लल्लन टॉप कोणाला माहिती आहे का? द लल्लन टॉपच्या सौरव द्विवेदी यांनी त्यांची इंटरव्ह्यू घेतली सोनम वांगचुकची दिल्लीच्या जंतर मंतरवरती. आणि त्या ठिकाणी त्यांना विचारलं की तुमचा अभिजित दीपकशी काय संबंध किंवा या कॉक्रोच हे जे काय आंदोलन सुरू होते याची काय संबंध. तर ते सांगतात की दिल्लीचे जे LG आहेत, लेफ्टनंट गव्हर्नर लद्दाखचे जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत त्यांचं नाव विनय कुमार सक्सेना. त्यांनी यांना विवश केलं, म्हणजे एक प्रकारे दबाव आणला की तुम्ही जाऊन अभिजित दीपकेला भेटा आणि या आंदोलनामध्ये सामील व्हा. आता विनय कुमार श्रीवास्तव कोण आहे ते थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे. हा जो विनय कुमार श्रीवास्तव आहे ज्यांनी 1991 साली मेधा पाटकरांचं जे नर्मदा वाचो आंदोलन सुरू होतं की हजारो गाव जे पाण्याखाली जाणार होते त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये त्याने एक संघटन उभं केलं. तो माणूस म्हणजे हा विनय कुमार सक्सेना. त्याच्यानंतर तो माणूस 2001 साली त्यांनी मेधा पाटकरच्या विरोधामध्ये एक पिटिशन दाखल केली कोर्टामध्ये. 2024 मध्ये मेधा पाटकरांना गुन्हेगार त्याच्यात ठरवलं गेलं. 2002 साली गोधरा दंगे ज्यावेळी झाले त्या वर्षामध्ये तिथल्या दंगलग्रस्त जी लोक होते त्यांना भेटायसाठी मेधा पाटकर गुजरातच्या साबरमती गांधी आश्रमात असताना त्यांच्यावरती बॉम्ब घेऊन हल्ला करणारा माणूस कोण? तर हा माणूस विनय कुमार सक्सेना. हाच माणूस त्याच्यानंतर मोदींनी त्याला खादी ग्रामोद्योग याच्यामध्ये घेतलं होतं आयोगामध्ये. तर खादी ग्रामोद्योग आयोगामध्ये पहिल्यांदा हे थोडंसं हे समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणता तुम्ही याच्याबद्दल का बोलतो ते समजून घेणं आवश्यक आहे. तर 2015ला जेव्हा खादी ग्रामोद्योगने त्याचं कॅलेंडर काढलं त्याच्यावरती पहिल्यांदा गांधीचा फोटो काढून मोदीचा फोटो लावणारा हा माणूस विनय कुमार सक्सेना. 2023ला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये त्याला घेतलं गेलं नमामि गंगे अभियानसाठी. आणि 2022 पासून तो दिल्लीचा LG होता. 2022 ते 24 पर्यंत जी केजरीवाल सरकार होती त्याचे वेगवेगळे जे आदेश होते ते रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतलेला माणूस म्हणजे विनय कुमार सक्सेना. तिथे त्यांनी ज्या बसेस असतात त्याच्यामध्ये महिलांना छेडछाड होऊ नये यासाठी काय म्हणतात त्याला गार्ड बसवले होते. तर आमचे जे केंद्रातले जे सरकार आहे दिल्लीमध्ये केंद्रीय सरकार चालते ते म्हटले आम्ही आमचे काय पोलीस देत नाही. मग यांनी जे सिव्हिल काय असतं ते सिव्हिल होमगार्ड सरकार सिव्हिल डिफेन्सचे जे लोक आहेत सिव्हिल डिफेन्सचे त्यांना त्याच्यामध्ये नेमलं. तर त्यांना सुद्धा काढण्याचा आदेश या माणसाने दिला. तर असा हा जो माणूस आहे त्याचं आता सोनम वांगचुक यांना जर अटक झाली होती गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा त्यांनी आंदोलन लद्दाखचा स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये याला सामील करा. कशासाठी सामील करा? कारण लद्दाख हे जे हिमालयामध्ये येतं, हिमालय हा जगातला सर्वात तरुण डोंगर आहे म्हणजे सर्वात नंतर बनलेला आहे आणि तो खूपच एन्व्हायरमेंटली फ्रजाईल आहे किंवा त्याला आपण म्हणू संकट म्हटलं तरी चालेल की तिथं पटकन कुठल्याही प्रकारच्या आपत्ती होऊ शकतात. तर त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती होऊ शकतात. त्या ठिकाणी कुठलेही डेव्हलपमेंटचे कामं होऊ नयेत आणि तिथलं जे पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी 6व्या अनुसूचीमध्ये त्या लद्दाखला तुम्ही सामील करा म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलं. त्या ठिकाणी लद्दाखमध्ये तोडफोड जाळपोळ हिंसा करायला पोलिसांनीच भाग पाडली तिथल्या. आणि तिथे त्यावेळी एक 2-3 लोक मारले गेले ज्याच्यामध्ये एक माजी सैनिक होता ज्याने कारगिल युद्धामध्ये देशासाठी लढला होता. त्याला पण गोळ्या मारल्या होता पोलिसांनी आणि तो शहीद झाला. त्याच्यानंतर यांना अटक करून डायरेक्टली जोधपूरच्या जेलमध्ये आणलं होतं आणि 14 मार्च 2026 या वर्षी त्यांची सुटका झाली. 14 मार्च 2026 त्याच्या एकच दिवस अगोदर हा विनय कुमार सक्सेनाला लद्दाखचा राज्यपाल म्हणून निवडणूक केली होती.
होती हे काही डॉट्स कनेक्ट करता आले पाहिजेत आपल्याला. म्हणून साठी म्हटलं मी की ही आपण इथं कोणम वामचूकसाठी नाही आलेलो, सरकारच्या दमनाविरोधात आलेलो आहोत. या ठिकाणी डिलिमिटेशनचं बिल उद्या संसद चालू झाली तर आणलं जाणार आहे. या डिलिमिटेशन नंतर काय होणार आहे, या दक्षिणेतल्या राज्यांना फाट्यावर मारून सरकार हे सत्तेत येऊ शकतात. हे लोक पाहिजे तसं त्यांचं राज्य चालू शकतात. म्हणून हे डिलिमिटेशन आणायचंय. त्याच्यासाठी आम्ही जे आमच्या इथले अनेक लोक आहेत ज्यांनी तर संजय पाटलाला साठी मतदान केलं, तो आरामखोर सुद्धा तिकडे गेलेला आहे सध्या. आणि ते लोक त्या ममता बॅनरच्या माध्यमातून त्या लोकांना टीएमसीचे खासदार निवडून आणले होते, ते पण सर्व हरामखोर तिकडे गेले. कदाचित टीएमके सारखा पेरियारांचं नाव घेणारा पक्ष सुद्धा उद्या त्यांच्या बाजूने जाण्याची तयारी सध्या दिसते आहे. ही सुद्धा फार भयानक गोष्ट आहे. म्हणून या देशामध्ये आपण साध्या सुद्धा विरोधकांशी लढत नाही आहोत. आपण ज्यांच्याशी लढतो त्याने खुर्शी, कपटी, कारस्थानी आणि षडयंत्रकारी लोक आहेत. त्याच्यामुळं कोणाशी कोणत्याही प्रकारचं आपण काही आंदोलन करत असताना आपण कुठंतरी वाहवत जात नाही आहोत का, आणि एखादा आपण मोठा विपक्ष किंवा मोठा विरोधी पक्ष पण निर्माण करत नाही आहोत का, याचा जर आपण विचार केला नाही तर कदाचित आपलं हे जे आंदोलन आहे हे सरकारच्या पथ्यावर पडण्यासारखं होईल. याचा आपण याच्या पुढे विचार करायचा आहे. त्यासाठी मी तुमचा इतका वेळ घेतला. मित्रांनो, आपल्याला ही लढाई भाजप आरएसएसच्या विरोधात ठेवायची आहे. आपल्याला या लोकांना या सत्तेच्या बाहेरच काढायचं आहे. आणि या देशातल्या सर्व तरुणांनी, या देशातल्या विद्यार्थ्यांनी, युवकांनी, कष्टकऱ्यांनी, महिलांनी, शेतकऱ्यांनी, कामगारांनी, दलितांनी, आदिवासींनी यांच्या विरोधामध्ये एकजूट करायची आहे आणि यांना हद्दपार करायचंय. ही लढाई सुरू झालेली आहे. त्यांच्याकडून चूक झालेली आहे काहीतरी, पण हा आता वनवा पेटणार आहे आणि या देशामधून त्यांना घालवल्याशिवाय राहणार नाही. थोडं मोठं थांबतो. जनता विरोधी ही सरकार मुर्दाबाद.